न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना आज सकाळी धक्का बसला, ज्यावेळी त्यांना या बातम्या कळल्या की या बँकेवर आता आरबीआयचं नियंत्रण असेल आणि आरबीआयने या बँकेवर काही आर्थिक निर्बंध लादलेले आहेत। आज सकाळी ज्यावेळी या बातम्या आल्या त्यानंतर न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या मुंबईतल्या सर्वच शाखांच्या बाहेर ग्राहकांची नागरिकांची मोठी मोठी रांग लागलेली होती आणि ही जी रांग आहे त्या रांगेमध्ये असे अनेक ग्राहक होते ज्यांना त्यांच्या पैशाचं यापुढे काय होणार हे माहीत नव्हतं। खरं तर बँकेकडून कोणत्याही प्रकारची सूचना देण्यात आलेली नव्हती किंवा बँकेवर अशा प्रकारे आरबीआयकडून कारवाई होणार आहे याची पूर्वकल्पना देखील या ग्राहकांना नव्हती आणि त्यामुळेच हे सर्व ग्राहक हे चिंताग्रस्त झाले होते, भयभीत झाले होते आणि त्यांनी बँकेच्या बाहेर येऊन इथे रांगा लावल्या। केवळ अंधेरीच्याच बँकेच्या बाहेर नाही तर मुंबईत जितक्या शाखा या बँकेच्या आहेत त्या सर्व शाखांच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा सकाळपासून दिसून आल्या आणि या बँकवर आरबीआयकडून आर्थिक निर्बंध लादण्यात आलेले आहेत। त्यानुसार आता या बँकेमध्ये ज्या ग्राहकांचे पैसे आहेत, ज्या ग्राहकांचे सेव्हिंग्स अकाउंट, करंट अकाउंट आणि फिक्स डिपॉझिट आहेत त्यांना आपले पैसे पुढच्या 6 महिन्यांपर्यंत काढता येणार नाही आहेत आणि त्यामुळे आपले पैसे नेमके आपल्याकडे राहणार, आपल्याला परत मिळणार की बँकेच्या कारवाईमध्ये जप्त केले जाणार या संदर्भात कोणतीही माहिती या ग्राहकांना नव्हती आणि त्यामुळेच या भयभीत झालेल्या ग्राहकांनी बँकेच्या बाहेर रांगा लावल्या। आता आरबीआयने केवळ लॉकर रूम जी आहे ती वापरण्यासाठी परवानगी दिलेली आहे आणि लॉकर रूममध्ये असलेलं साहित्य काढण्यासाठी हे ग्राहक सकाळपासून या बँकेच्या बाहेर उभे होते। त्यानंतर दिवसभर बँकेच्या बाहेर उभे असलेल्या ग्राहकांना आता आतमध्ये घेण्यात आलेलं आहे आणि बँक जी आहे ती आजच्या दिवसाचं कामकाज संपल्यामुळे बंद करण्यात आलेली आहे। उर्वरित जे ग्राहक आहेत ज्यांना लॉकर रूम वापरायची आहे त्यांना उद्या येण्यास सांगितलेलं आहे। मात्र याच वेळी एक महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे आरबीआयकडून या कोऑपरेटिव्ह बँकेचं जे संचालक मंडळ आहे तेच बरखास्त करण्यात आलेलं आहे आणि संचालक मंडळ बरखास्त करून आरबीआयने एक खूप मोठा दणका या बँकेच्या संचालक मंडळाला दिलेला आहे। पुढच्या 12 महिन्यांसाठी या बँकेचं संचालक मंडळ हे बरखास्त असणार आहे। आरबीआयकडून या बँकेवर प्रशासकाची देखील नेमणूक करण्यात आलेली आहे। प्रशासकाच्या मदतीला या ठिकाणी ॲडवायझर कमिटीची देखील नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि या कमिटीमध्ये आरबीआयचे माजी जनरल मॅनेजर रवींद्र सप्रा आणि सीए अभिजित देशमुख यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। या बँकेवर आरबीआयच्या कायद्याच्या अंतर्गत 35A च्या अंतर्गत 35A हे जे कलम आहे त्या कलमाच्या अंतर्गत आरबीआयने कारवाई केलेली आहे या बँकेवर आणि आता बँकेचं संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, ॲडवायझर कमिटीची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता या बँकेतल्या ग्राहकांच्या पैशाचं काय होणार हे सर्वतः अधिकार हे प्रशासकाकडे असतील, आरबीआयकडे असतील आणि या बँकेला पुन्हा एकदा सर्वसामान्य बँक बनवण्यासाठी या बँकेचं जे कारभार आहे, व्यवहार जे आहे ते सुरळीत करण्यासाठी आता प्रशासकाकडून कोणती पावलं उचलली जातात यावर या बँकेत पैसे गुंतवलेल्या सगळ्या ग्राहकांचं भवितव्य, त्यांच्या आर्थिक व्यवहारांचं भवितव्य हे अवलंबून आहे। कॅमेरामन अनिल संगरेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।